सर्वांचं स्वागत. बघा मित्रांनो, MDM पोर्टलवरची एक अपडेट आलेली आहे, ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, सुरुवातीला जेव्हा तुम्ही MDM पोर्टलला जाल तेव्हा तुम्हाला अशा प्रकारची सूचना दिसेल तिथं की सर्व शाळांनी मुख्याध्यापक लॉग इन करून शाळेतील तांदूळ आणि इतर धान्याची मालाची 30 एप्रिल 2026 ची, ठीक आहे, 30 एप्रिल म्हणजे शेवटच्या दिवसाची शिल्लक आपल्याला ओपनिंग बॅलन्स या टॅबमध्ये 10 जून 2026 पर्यंत नोंदवायची आहे. ठीक आहे, अचूकपणे नोंदवायची आहे. आणि त्याच्यानंतर जे सध्याचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला अनइन्स्टॉल करायचं आहे. ठीक आहे, तर ते अनइन्स्टॉल केल्याच्या नंतर मग तुम्हाला परत मग दुसरं ॲप्लिकेशन घ्यायचं आहे. ठीक आहे, तर ते ॲप्लिकेशन कसं घ्यायचं ते सुद्धा आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि ओपनिंग बॅलन्स कशा पद्धतीने भरायचं ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. ठीक आहे, चला तर पहिले सुरुवातीला आपण ओपनिंग बॅलन्स कशा पद्धतीने भरायचं ते बघूया. तर तुम्हाला क्रोमला जायचं आहे. क्रोमला गेल्याच्या नंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. ठीक आहे, लॉग इन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस येईल. बघा, इथे मेनूला जायचं. मेनूला गेल्याच्या नंतर ओपनिंग बॅलन्स, त्याच्यामध्ये ओपनिंग बॅलन्सला जायचं. ठीक आहे, ओपनिंग बॅलन्सला गेल्याच्या नंतर आता या ठिकाणी तुम्हाला PM पोर्शन इम्प्लिमेंटेड फॉर प्रायमरी 1 to 5, त्याच्यानंतर इथे वर्ग निवडायचे तुम्हाला. तर आता समजा या ठिकाणी 1 ते 5 तुमचे जे काही वर्ग असतील ते तुम्ही निवडून घ्यायचे. ठीक आहे, 1 ते 4 असेल तर 1 ते 4. आता माझी शाळा 1 ते 4 आहे, तर 1 ते 4 पर्यंत आपण निवडायचे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, हा जो पहिला भाग आहे, या पहिल्या भागामध्ये तुम्हाला 1 ते 5 टाकायचं आहे. 30 एप्रिल 2026 ची शिल्लक या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. आणि जर तुमची शाळा 6वीच्या पुढे असेल तर ती या ठिकाणी दुसऱ्या लाईन मध्ये तुम्हाला टाकत जायची. हे सर्व भरत जायचं आहे. आणि सर्व भरत गेल्याच्या नंतर इथे तुम्हाला अपडेटचं बटन आहे. ठीक आहे, या अपडेटच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आणि तुमची ओपनिंग बॅलन्स त्या ठिकाणी भरल्या जाईल. आणि हे जवळपास 2014 नंतर आता आलेला आहे ओपनिंग बॅलन्स भरायला. त्याच्यामुळे सर्वांनी ही ओपनिंग बॅलन्स थोडी काळजीपूर्वक भरा मित्रांनो. ही भरून झाल्याच्या नंतर अपडेट करायची आहे. आता अपडेट झाल्याच्या नंतर आपला जो इथे लॉग आउट करायचा. ठीक आहे, लॉग आउट केल्याच्या नंतर आपला जुना ऍप आहे तो अनइन्स्टॉल करायचा. जुना ऍप आहे तो काय करायचा, अनइन्स्टॉल करायचा. त्याच्यानंतर तुम्हाला लॉग आउट केलेला आहे. इथे बघा PM पोर्शन लॉग इन आहे, याला जायचं. त्याला गेल्याच्या नंतर इथे डाउनलोड्स म्हणून दिलेलं आहे बघा, डाउनलोड्स. या डाउनलोड्स मध्ये जाऊन तुम्ही ऍप डाउनलोड करायचा आहे. डाउनलोड्सला गेल्यावर इथे बघा, डाउनलोड PM पोर्शन ऍप, याला क्लिक करा. इथे बघा, पूर्वीचा अनइन्स्टॉल करा म्हणते, इथे ओके म्हणा. इथे डाउनलोडिंग फाईल. आता हे डाउनलोड झाल्याच्या नंतर त्याला तुम्ही इन्स्टॉल करा. आता पूर्वीचा जो आहे तो नाहीच आहे जवळपास, इथे तो अनइन्स्टॉल झाला. आता त्याला ओपन करा, त्याला क्लिक करून इन्स्टॉल करून घ्या. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही हे काम 10 जून पर्यंत पूर्ण करायचं आहे. चला तर मग हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.